सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुडी शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ट्रॅक्टर हेडसह 5.12 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 5 जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात रविवारी 19 मे रात्री गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिंबाळा हुडी शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून त्याची वाहतूक करण्यासाठी 3 ट्रॅक्टर आणण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। वाळू उपसा करण्यासाठी ट्रॅक्टर हेडच्या पाठीमागे यंत्र लावण्यात आल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले होते। त्यानुसार सेनगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार ओमनाथ राठोड, टी.के. वंजारे, भीमराव चिंतारे, श्रीराम आसोले यांच्या पथकाने रविवारी पूर्णा नदीच्या पात्रात धाव घेतली। मात्र पोलीस येत असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी असलेल्या 3 ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह पळ काढला। घटनास्थळी 2 ब्रास वाळू, 1 ट्रॅक्टर हेड व त्यामागे लावण्यात आलेले यंत्र असा 5.12 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून सेनगाव पोलीस ठाण्यात आणला आहे। या प्रकरणी जमादार राठोड यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी संतोष महादू हगवणे राहणार लिंबाळा हुडी, डॉक्टर काळे राहणार सेनगाव व अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे। जमादार साठसे पुढील तपास करीत आहे। दरम्यान काही दिवसापूर्वीच उपविभागीय अधिकारी उमाकांत पारखी यांच्या पथकाने लिंबाळा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून एक होळी उडवून दिली होती, तर लोखंडी पाईप टाक्या जप्त केल्या होत्या। त्यानंतरही वाळू तस्करी सुरूच असल्याचे या घटनेवरूनच स्पष्ट होत आहे। मुख्य संपादक दिलीप गायकवाड, लोकन्यूज महाराष्ट्र।